आणि ऑप्शन ट्रेडिंग सायकोलॉजीवरती एक इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो, लक्ष देऊन ऐका. तर तो टॉपिक आहे फोमो. फोमो म्हणजे काय असतं? फोमो म्हणजे असतं फिअर ऑफ मिसिंग आउट. तर मार्केटमध्ये जेव्हा आपल्याला चुकण्याची भीती वाटते ना, ती गोष्ट आपल्यासाठी असते फोमो. तर असा मार्केटमध्ये जर फोमो तयार झाला, तुमच्या मार्केटमध्ये मोठे लॉस होऊ शकतात. तर हे कसं असतं पाहूयात. तर मार्केटमध्ये समजा मार्केट खालून वरती चाललं आहे आणि एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्सवर जास्त मार्केट आलंय. अशा वेळेस काय होतं की मार्केटमध्ये आपण एक मोठी ग्रीन कॅन्डलने जसं मार्केटमध्ये रेजिस्टन्स ब्रेक होतो ना, अशा वेळेस आपण डायरेक्टली एंट्री करतो आणि इथे मार्केट थोडं वरती जातं आणि मार्केटमध्ये मोठा फॉल येतो. तर असा फोमो का होतो? कारण मार्केटमध्ये आपण काय करतो? मार्केटमध्ये आपण रिटेस्ट होण्याचा वेट करत नाही. रिटेस्ट होण्याचा वेट का करत नाही? तर मार्केटमध्ये आपल्याला कुठेतरी चुकण्याची भीती असते की मार्केट जर समजा आपण जर एंट्री नाही केली आणि मार्केटने मोठा मुवमेंट जर केला, तर अशा वेळेस आपली एंट्री मिस होण्याची भीती मार्केटमध्ये असते. त्यालाच आपण फोमो म्हणतो. अशा वेळेस जर तुम्ही सिम्पली इथे जर रिटेस्टचा वेट केला आणि रिटेस्ट केल्यानंतर जर तुम्ही इथे एंट्री जर केली, तर अशा वेळेस तुमचा स्टॉप लॉस हा लहान राहू शकतो आणि अशा वेळेस जरी मार्केट खाली गेलं, तरी अशा वेळेस तुमचा स्टॉप लॉस लहान असल्यामुळे तुम्हाला जो लॉस आहे तो लहान होऊ शकतो. पण जर तुम्ही असं न करता तुम्ही सिम्पली डायरेक्टली इथे जर एंट्री केली, तर तुमचा स्टॉप लॉस तर इथे सगळ्या ग्रीन कॅन्डल असल्यामुळे स्टॉप लॉस मॅनेज होऊ शकत नाही. त्याचबरोबर मार्केटने थोडं रेड मुवमेंट केलं की तुमचा स्टॉप लॉस फिक्स नसल्यामुळे तुमचा इथे मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळे मंडळी तुमच्या फॉर्मला कंट्रोल करा आणि मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला प्रॉपर एंट्री मिळेल त्याच वेळेस तुम्ही एंट्री करा. मध्ये आधी कुठेही एंट्री करू नका.